म्हणजे काय म्हणते शेप राहील आई लेवायचं पुतळ्यांचं सकाळी मी पोहायला सांगणार होतो त्याच्या मागे पुढे खूप त्याला काही सांगितलं नाही. आज पवन आला होता ना त्याला सांगणार होतो ते गेलो विसरून. कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महा कैलास राणा शिवचंद्र फणीन्द्रमाथा कारुण्य सिंधु भवदुःख तुझवीण शंभो मजको. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. नमः पार्वती पतये हर हर महादेव. भीष्म पितामह धर्मराजाला सांगतात आणि सगर राजाला अरिष्टी नावाचे ऋषी सांगतात, हे राजा संसारामध्ये धन पण दुर्लभ आहे आणि क्लेश मात्र सुलभ आहे. म्हणजे दुःख सुलभ आहे आणि धन दुर्लभ आहे. कुटुंब पालन पोषणाकरता मनुष्य इथे किती कष्ट उचलतो आणि कष्ट उचलून कुटुंबाचं पालन करून जर गुणहीन संतान निघाली तर ते विपरीत गुणाचे मुलं माणसाला पुन्हा क्लेश देतात. म्हणून क्लेश काय आहे? सुलभ. एवढं वागवून सोडून ती पोरगी नाक कापून टाकते बापाचं नाहीच. सुलभ झालं ते. तुम्ही विचार करा, त्या आई वडिलांची इकडून समाज बोलतो, वळण लावलं नाही, इकडून मुलं काय पिकलेल्या आंब्याप्रमाणे त्यांची परिस्थिती होत असते. आणि जसं त्या पिकलेल्या आंब्याला जास्ती दिवस झालं की डाग लागतो, म्हणजे काळा पडत होतो, तसं यांना व्याधी उत्पन्न होते. म्हणून क्लेश सुलभ आहे, धन दुर्लभ आहे. आणि ते दुर्लभ धन यांच्या प्रपंचाकरता तो कसं तरी कमवतो आणि त्यामुळे क्लेश सुलभ होतात. संसारामध्ये अधिक अंशी कष्टच आहे. मग जाणकार मनुष्य म्हणून संसाराला बाजूला करून मोक्षाचा आदर करत असतो. कोण? जाणकार. शास्त्र अनेक
अवलोकन करून ज्ञानी लोक सार आणि आसार असा याचा विचार करतात की संसार सार आहे का आसार आहे. तर अनुभव असा येतो की आसार आहे. म्हणून गृहस्थाश्रमामध्ये स्थिरता नाही आहे आणि स्थिरता नसल्यामुळे मुक्ती नाही आहे. राजा सगट अरेष्टी नावाच्या ऋषींचा उपदेश ऐकून मोक्षभागी झाला. आता धर्मराजाने पुन्हा प्रश्न केला. बऱ्याच दिवसापासून मी एकदम आता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई म्हणता म्हणता एकदम हसलो. त्याचं कारण एक होतं की पाराशर गीता मला सापडत नव्हती. आता मी दुपारी वाचलो तरी तो शब्द सापडला नाही मला. इथे बसल्याबरोबर पाराशर गीता सापडली. कधीची पाहत होतो मी की पाराशर गीता कुठे आहे, पाराशर गीता. ती आज श्रावणी सोमवाराच्या निमित्तानं महाभारत एकदा सांगून झालं, पण ते ही पाराशर गीता आहे हे आज कळलं. दासबोधामध्ये सगळ्या गीतेंचे नावं दिलेले आहे. पिशाच्च गीता आहेत पण दिलेली आहे. म्हणजे पिशाच्च गीतेचं नाव आहे, सांगणारा मात्र ज्ञानी आहे. ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीता सांगत होते त्यावेळेला ध्वजेवर मारुतीराय बसले होते. सगळी गीता झाल्यावर खाली उतरले, नमस्कार केला देवाला. पिशाच्च म्हणे तू, सांगणाऱ्याच्या वरती बसतात कोणी. मग म्हणे आता माझं हे पिशाच्चत्व जाईल कसं. तर म्हणे तू जर दुसऱ्याला गीता सांगशील तर तू त्या पिशाच्च योनीतून मुक्त होशील. म्हणजे तिथे ज्ञानाची महती किती सांगितली. भगवंतानी स्वतः सांगितली आहे की तू वानराणाम अग्निगण्यम, बुद्धिश्रेष्ठ, आणि जो सांगतो त्याच्यापेक्षा वरती बसतो. काल मी खाली बसलो होतो पौर्णिमेला. संतोष म्हणे आपली खुर्ची खाली जाऊ दे. म्हणे का बरं, रोज तर बसतो. म्हणे दादा खाली आहे, दादा खुर्चीवर असते तर आपण खुर्चीवर बसलो. तो लगेच खुर्ची त्याने खाली नेली. ज्ञानीनाम अग्रगण्यम, श्रवणाने असा फायदा होतो. तू बोललं बघ तो बसला म्हणजे मी ऐकलं असं त्याला माहीत नव्हतं, पण मी ऐकलं ते. कारण ती सावधानता राहिली पाहिजे. असं आहे ते. नाही तर ऐकलं खूप आणि ऐन वेळेवर नाही आठवलं म्हणून कृष्णाने हनुमंताला पिशाच्च सांगितलं. म्हणे मग आता या पिशाच्च योनीतून मुक्त कसा होईल, तर तू कोणाला तरी गीता सांग. मग आता ती पिशाच्च गीता धुंडावी लागेल. ज्याने मारुतीला सांगितली, काही सापडले नाही अजून, पण ही पाराशर गीता आज सापडली. पाराशर ऋषीने जनक राजाला ज्ञान सांगितलं आहे. आणि म्हणून अष्टवक्र गीता आहे, कृष्ण गीता आहे, उद्धव गीता आहे, अनेक गीता आहे. पण त्यात पाराशर गीता हे सांगून झालं आहे. पण याला पाराशर गीता म्हणतात हे आज माहिती पडलं. धर्मराजा पितामहांना म्हणता, महाराज अमृत पिऊन ज्याप्रमाणे मन भरत नाही त्याप्रमाणे तुमचं वचन ऐकून माझी तृप्ती होत नाही. म्हणून मला पुन्हा विचारावं असं वाटतं. पुरुषाने कोणतं कर्म केलं की त्याचं इहलोक आणि परलोक, मी आत्ताच पोरांना सांगितलं की आजचा मुद्दा लक्षात ठेवा, इहलोक आणि परलोका करताय. काही काही मुद्दे इहलोकापुरते असतात. पण ज्या वेळेला गीतेचं ज्ञान सांगितलं जातं, ती कोणती गीता असो, गीता इहलोक आणि परलोक सुधरवते. म्हणून शंकराचार्य एका छोट्या शब्दात सांगतात, गीता गेयम सहस्रनामम. काल जो संन्यासी बसला होता ना, त्याच्या वस्तू हरवल्या होत्या. आता तरुण पोरगा होता, तर शोक करणारच थोडंसं, सामान गेलं की. मग त्याला मी एक विवेकानंद आश्रमाचा संन्यासी होता, मी त्याला एक विवेकानंदाची गोष्ट सांगितली. म्हणजे तुम्ही विवेकानंदाचं चरित्र वाचलेलं असेल तर तुमच्या बंगाली भाषेत कदाचित ही गोष्ट नसेल, पण आमच्या महाराष्ट्र भाषेमध्ये विवेकानंदाची एक गोष्ट आहे की ज्या वेळेला लोकमान्य टिळकांना भेटायला विवेकानंद गेले होते, तर टिळक म्हणजे काही एकदम साधे नव्हते, असं काही कोणाला असं
तर त्यांचं बोलणं काही झालं नाही. म्हणून पुण्यावरून विवेकानंद निघाले मुंबईला जायला. तर बरेच ग्रंथ बरोबर होते आणि एक विष्णू सहस्रनाम होतं आणि त्या विष्णू सहस्रनामामध्ये पैसे ठेवलेले होते आणि बंद केलेलं होतं. रात्री त्या खंडाळ्याच्या घाटामध्ये ग्रंथ चोरी झाले सगळे. सकाळी विवेकानंद जागृत झाले, सगळे ग्रंथ गेले म्हणे आपले, पण एकच ग्रंथ उरला विष्णू सहस्रनाम. काम झालं म्हणे की आता काही वाचायची गरज. हे ज्ञानी म्हणते, त्याला मी समजून सांगितलं, गेलं ना ते ठेवते, कारण ते आपल्या लायक नव्हतं म्हणून असं संन्यासाने समजायचं. गृहस्थाश्रमी माणसानं असं नाही समजायचं. का गेलं कसं गेलं त्याचा तपास करायचा आहे, पण संन्यासाने काय समजायचं. बरं, असं जर म्हटलं तर पुष्कळ लोक वाचायला पुस्तक नेताना आणूनच देत नाही. आपण म्हणायचं नाही आणून द्या, कारण त्याला ते न दिल्याचं पाप लागतं. तुम्ही कोणाचाही ग्रंथ घ्या, कोणाची वस्तू घ्या, ती जर तुम्ही परत न दिली तर तुम्हाला शेराला 1.25 शेर फेडावं. तुम्ही ज्ञानेश्वरी फुकट वाटायला घेतली की आपल्याजवळची लपवून देतात, परत ती ज्ञाने मग नाही माझ्याजवळ खोटं बोलतात. बोलायचं नाही, आहे ना आपल्याजवळ, मग नाही काय कराल. नाही म्हणे पोरीला द्यायची. अरे काय पोरीला देतो, कशाकरता खोटं बोलताय. ज्ञानाकरता खोटं बोलून ज्ञान मिळत नाही. लोपले ज्ञान जगी हित नेणं चिकोणे, अवतार पांडुरंगा नाम ठेविले ज्ञाने. आरत्या जरी समजल्या तरी पुऱ्या हो, पण तिथे बी पंचायत होऊन जाते. एकनाथ महाराज ब्राह्मण आहे म्हणून त्यांची म्हणायची नाही आरती. हे ज्ञानेश्वर काय सोनार होते, हे लक्षात आलं पाहिजे. ज्ञानाचा सुद्धा द्वेष केला जातो आणि मग ज्या वेळेला ज्ञानाचा द्वेष होतो त्यावेळेला हे जग जे आहे ते आंधळं होतं आणि जगात अंधार होतो. म्हणून धर्मराजानं विचारल्यानंतर भीष्म पितामह म्हणतात की धर्मराजा, याविषयी मी पूर्वत एक प्राचीन इतिहास ऐकला आहे, तो तुला सांगतो. महायशस्वी राजा जनकानं पाराशर ऋषीला जे विचारलं की मुनिवर, कर्म कोणतं कर्म असं आहे की संपूर्ण प्राण्यांना इहलोक आणि परलोक सुख देणार आहे. राजाचा प्रश्न ऐकल्यावर तपस्वी पराशर मुनी राजावर अनुग्रह करण्याच्या इच्छेने बोलायला लागले. कारण सांगणाऱ्याची जो आपलं ऐकणार आहे त्याच्यावर अनुग्रह व्हावा, म्हणजे याला हे ज्ञान खरं कळावं अशी ज्याला कळकळ आहे तोच खरं ज्ञान सांगतो. जसं पूर्वीचे शिक्षक कळकळ आणि तळमळीनं शिकवायचे, कारण त्यांना माणूस घडवायचा होता. शिक्षणच असं आहे की जगात माणूस घडतो. जर शिक्षण नुसतं द्रव्याचं दिलं तर माणूस द्रव्य कमवतो पण मनुष्य रूपाला स्थायी पडत नाही. आज काय होतंय, द्रव्य कमवण्याचं ज्ञान आहे पण माणसाने माणुसकीचा धर्म पाळावा असं कोणी शिकवत नाही. म्हणून ते म्हणतात, राजा धर्माचं आचरण इहलोक आणि परलोक कल्याण करणारं आहे, म्हणून धर्म शरणं गतः. काय कर, धर्माला शरण राहा. काय आता बघ काय धर्म आहे की कोणालाही पाणी पाजावं हा धर्म आहे, ते करत राहा. म्हणजे धर्माला शरण जाणे म्हणजे नुसतं धर्म शब्द लिहिले आणि त्याला साष्टांग नमस्कार घालणे असं नाही आहे. धर्म शब्द असा आहे की जे सांगितले आपल्याला ते आपल्याकडून होईल तेवढं आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत राहावा. म्हणून त्यावेळेस मनुष्य स्वर्गालोकात समन्वित होतो आणि सगळ्या आश्रमांचे धर्माबद्दल आस्था पाहिजे. म्हणजे
ब्रह्मचारी आश्रम, वानप्रस्थ आश्रम, गृहस्थ आश्रम आणि संन्यास, चारही धर्मांच्या लोकांना धर्माची आस्था पाहिजे. आता जसं वानप्रस्थ आश्रमी ऋषी लोक आहे, यांची आस्था अशी पाहिजे की मी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक माणसाला खरं ज्ञान सांगेल, लुबाडणार नाही. म्हणून ते धर्माचार्य आहे, ते लुबाडल्या लागल्यापासून धर्म कळत नाही. धर्माचार्य, गायनाचार्य, मृदुंगाचार्य असं आहे. प्रत्येक गोष्टीचं प्रदर्शन आणि मोठायकी करायची नाही. काय करायचं आहे ते आपल्या तोंडाने सांगायचं नाही. म्हणून ते म्हणतात सगळ्या आश्रमांनी जीवननिर्वाह चालवण्याकरता गृहस्थाश्रम आहे आणि म्हणून प्रत्येक आश्रमातल्या माणसाचं कर्तव्य धरून त्याने धर्म पाळला पाहिजे. आता चतुर्थ आश्रमातले लोक जे आहेत त्यांनी म्हणजे सेवक वर्ग यांनी सेवा धरून परमार्थ करायचा आहे. मूळ धर्म तुमचा काय आहे? सेवा. मग सेवेलाच धर्म मानायचं. व्यापाराचं धर्म काय आहे? सगळ्या लोकांना माल पुरवणे, पण माल पुरवताना वाजवी भाव घेणं आणि भेसळ न करणं हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये जर द्रव्य लोभानं या मालात तो माल टाकून विकायचा असेल तर तुम्ही व्यापार धर्माच्या पूरक नाही आहात. माल नसेल तर 8 दिवसाने मिळेल असं सांगितलं पाहिजे, पण त्याच्या नावावर दुसरा माल खपवायचा नाही. राजा, मनुष्याला पुण्यकर्मानं सुखाची प्राप्ती होते. मागच्या जन्मातलं कर्म जे आहे, मागच्या जन्मातल्या कर्माच्या फळानं या जन्मामध्ये माणसाला तशी फळं मिळतात. कशाने मिळतात म्हणे? मन, वाणी आणि चक्षु. ज्यांचं मन नेहमी जसं बेचैन असतं, कधी स्थिर राहत नाही, परमार्थ करायला गेले तर घाईत, पूजा करायला गेले तर घाईत, जेवायला बसले तरी घाईत, तर त्यांचं मनच दूषित असतं. म्हणून त्यांचं काही लोक म्हणतात आमचं कोणतंच काम धड होत नाही. त्याला कारण आहे, ते पूर्वकर्म जे फसवलं, कोणाला बुडवलं, या सगळ्यामुळे त्या मनावर ते सगळे कर्म झालेले आहे. त्याचं उदाहरण सांग. कानातली सोन्याची वस्तू आहे, त्याची फिरकी अत्यंत नाजूक असते आणि लहान असते. मग आपण सोनं घालतोय ही भावना मनामध्ये ठेवून ते व्यवस्थित घातलं पाहिजे. बरं, त्याच्याकरता आरसा असतो समोर, आपल्याला असं दिसत नाही पण आरशामध्ये दिसतं. पण आपण इतकं घाईत घालतो की ते मंदिरातच पडून जातं. आता तुम्ही सोन्याची वस्तू घालताय त्यावेळेला तुमचं चित्त कसं पाहिजे? माझ्याकडे पुरावे असे आहे, एकदा एक ग्रस्त सुनेचं आणि पत्नीचं सोनं ठेवायला गेला लॉकरमध्ये. लोक विचारायला येतात म्हणून मला माहिती पडतं. तर पत्नीचं ठेवून दिलं आणि ते आता सोन्याची पिशवी कुठे धरायला पाहिजे? हातात. अशी खाली ठेवायची का? तर त्याच्या डोक्यात फरक आला की पत्नीचं कोणतं आहे, याचं कोणतं आहे. म्हणून सोन्याचं खाली ठेवलं गेलं, पत्नीचं लॉकरमध्ये ठेवलं. तेव्हा त्याची बेल वाजली की बा चला उरका. तो माणूस आला आणि तोही निघाला आणि हाही निघाला. सोन्याचं तिथेच होतं. दुपारचे वाजले होते 2:45. 2:45 वाजता ते दोघंही पती पत्नी माझ्याकडे आले. म्हणजे दादा, म्हटलं काय असं असं झालं. मी फक्त कुंडलीकडे पाहिलं, आत्ता पडा, सोनं जागेवरच आहे. म्हणजे दुसरं कोणी आला असेल तर लॉकरला, तुमचं सोनं जागेवर आहे. हे गेले, त्या माणसाला विनंती केली, म्हणजे भाऊमध्ये जायचं. म्हणे आत्ता तर गेले. मग तू बोलू नको म्हटलं त्याला, माझं सोनं राहिलं. की माझी चाबी तिथे पडली आहे असं सांग.
कारण सोनं राहिलं असतं तर त्याने तो परत गेला नाही तिथे, म्हणजे माझी चाबी पडली आहे. गेलं तर ते सोन्याचं सोनं तसं होतं. त्याला बोलवलं, दुसरी चाबी उघडली, सोनं टाकलं. तो तिथला लॉकरवाला त्याला विचारत होता, तुमचं चाबी नसताना तुमची चाबी पडली असं तुम्ही खोटं का बोललं? म्हणजे दादाने सांगितलं, कारण सोनं आहे ते सापडून गेलं ते. नाही तर सोन्याने काय म्हटलं असतं, बाबाने माझं सोनं मोडून खाल्लं. चांगलं नसतं सोना. असं आहे म्हणजे केवढं कठीण आहे. पत्नीचं ठेवून दिलं त्याने. बरं त्याच दिवशी आठवण आली लगेच म्हणून बरं झालं. एक दिवस गेला असता तर आता ज्याच्या नशिबात असतं त्याला ते नक्की सापडलं असतं. असं आहे. तो लॉकरवाला जर प्रामाणिक असता तर त्याने चेअरमॅनला सांगितलं असतं किंवा अशी अशी गडबड आहे. म्हणून हे धन कमवणंही कठीण आहे आणि धनाचा उपयोग करणं सुद्धा कठीण आहे. पण धनापासून क्लेश मात्र सारखेच आहे. असलं तरी क्लेश आणि नसलं तरी क्लेश. मग हे क्लेश दूर होण्याकरता काय, फक्त त्याला हाक मारायचं, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. पण तेही आठवत नाही आपलं पुण्य नसलं तर. आता बघा आपण कोणालाही भेटायला जातो दवाखान्यात, काय काय पद्धत आहे ती, तर जेवढे लोक भेटतात ना तर त्याचं जे पाप आणि दोष असतात ते प्रत्येक म्हणणं नाही हो बरे होऊन जाल, ते त्याच्याकडे जातं थोडंसं, त्याच्याकडे जातं. असे जेवढे लोक भेटायला येतात तेवढ्या लोकांकडे त्याचे दोष निघून जातात. कारण ते त्याला काय म्हणतात, आपण म्हणू धीर देऊ, पण तो एक सद्भाव आहे आणि सद्भावाने पाप कमी होतं. म्हणून कोणाबद्दल सुद्धा सद्भाव निर्माण करा. तो असेल कसाही होतं रे बाबा, माणसाकडून जीवनात काही गोष्टी चुकतात असं बोलायचं. आपण काय बोलतो, त्याचं उणं काढतो, ते उण्यामुळे त्याचं पाप आपल्याकडे असं आहे. ते रिटर्न भरल्याशिवाय काही मिळतं का, तर असं रिटर्न भरलं जातं जगामध्ये. चांगलंच बोलायचं. कारण काय सांगितलं आहे, मन आणि वाणी. का चांगलं बोलायचं, तर वाणी, आपली वाणी बिघडली नाही पाहिजे. जशी जशी वाणी बिघडेल, जरी तुमचं वैर असलं तरी वाणी बिघडून बोलू नका. ज्याच्याविषयी वाईट बोलतो आपण त्याचं जे दुश्चित आहे ते आपल्याकडे येतं. म्हणून मन, वाणी. आणि तिसरा नंबर आहे चक्षु, डोळे. हे डोळे जे आहेत यांना चांगलं दिसण्यापेक्षा वाईटच दिसतं. कारण सगळं अज्ञान आणि पाप डोळ्याच्या जवळ असतं. अज्ञान आणि पाप डोळ्याच्या जवळ असतं. समजा एखादी बाई समजदार आहे, भगवत भक्त, ती रडत नसेल, लोक म्हणतात काय कठोर आहे हो, तुला 5 रुपये कुठला नाही, अशी कशी का माय आहे. पण तिने कोणाचा तरी संतांचा अनुग्रह घेतल्यामुळे आपला मुलगा मृत झाला आहे, त्याच्या अंगावर अश्रू पडून तो नरकात जाऊ नये हे तिला ज्ञान आहे. याला माहिती आहे काय, म्हणून काही लोक रडत नाही, नंतर रडतात. तिला ते माहिती आहे अश्रू पडायला नको प्रेतावर. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून बरंच मोठे सज्जन लोक काय करतात, असं धरून घेऊन जातात आणि तिनं पाहिलं गेलं गे. आता तसं कोणी करत, त्यांना काही गरजच नाही ना. लगेच ओढून घेतात त्या बाईला किंवा तर तिचा अश्रू त्याच्या अंगावर पडायला नको. शवावर, शव पवित्र झालाय असं आहे, पवित्र आहे ते. म्हणून रडायला नाही सांगितलं. त्या जीवाला क्लेश होतात. पण जगात व्यवहार नाही रडले तर लोक बोलतात रडले, ती कोणी बोललं नाही हो, कोण कोणाकरता रडतं, पैसा करता रडत, लगेच बोलायला सुरुवात करतात लोक दोन्हीकडून बोलत असतात.
असं आहे. मला नाही का ते बाबांच्या वेळा मी हे सगळी व्यवस्था पाहणं, त्याला काही दुःख झालं नाही, तो इकडे तिकडे फिरतो, आणि मग बसू. आता ती व्यवस्था कोण करेल? असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. आता परवाही बरेच लोक, मी उभा होतो त्याजवळ, लोक येऊन माझ्या गळ्यात पडून रडायचे. त्यावेळेला आपण काही करू शकत नाही ना, प्रत्येकाला असं समजावू नाही शकत. आणि दाटून आल्यामुळे अश्रू येतात, पण त्या शरीरावर पडायला नको. म्हणून ते म्हणतात, कारण जाणार तर आहे शरीर, शरीर जाणार आहे. ते पूर्वी आता काही फेकत नाही, पूर्वी कवड्या आणि कलदार शिक्के आणि गुलाल असं त्या याच्यावर फेकायचे. का फेकलं जातं? की 1 रुपया सुद्धा मी बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, दाखवण्याकरता आहे बरं. माझ्याबरोबर कवडी पण आलेली नाही हे दाखवण्याकरता कवडी फेकायची आहे. माहिती असतं का आपल्याला? काही नाही, फेकायला सांगितलं फेकलं. काही लोक कवडी उचलून घेतात, म्हणजे गावरा अरे आता हा कवडी मोल झालाय, तुला सुद्धा कवडी मोल व्हायचंय, असे येते त्यामध्ये. पण एक लक्षात ठेवा, सगळ्यांना ज्या पद्धतीने न्यायला सांगितलं त्याच पद्धतीने न्यावं लागतं. श्रीमंत असो का गरीब असो, खाली एक वस्त्र, अंगावर एक वस्त्र, हार, गुलाल. असं कोणाला बूट मोजे घालून नेलं का? कारण स्मशान आहे ते, सगळ्यांचं सारखं ठिकाण म्हणजे स्मशान. सगळ्यांचे रिवाज सारखा आहे ते काही नाही, पद्धत असं आहे. त्याच्या नावाने बूट देऊ शकता तुम्ही, चप्पल देऊ शकता, छत्री देऊ शकता, पण तो बरोबर नाही नेऊ शकत. काही लोक तो काचाचा चष्मा, बाबाचा चष्मा, अरे काय चष्मा, तो काच आहे, प्रेतात काच जाळायचा नाही, मूर्खासारखा काय करतो तो का बरोबर वरती तिथं जाणार आहे. एखाद्याला चष्मा घेऊन दे, डोळे तपासून देते की तुला प्रेम आहे तर. असं काच बीज बरोबर नाही ठेवायचं, बिडी बरोबर देऊन द्या, सिगारेट बरोबर देऊन द्या. स्मशान आहे ते, सगळ्यांचं सारखं आहे. तो शेवटचा सत्कार आहे शरीराचा. काय करायचा आहे? सत्कार. सगळ्यांनी नमस्कार करायचा आहे, लहान असो मोठा असो, सगळ्यांनी नमस्कार करायचा. कुठे हाताच्या द्वारानं 4 कर्म केले जातात. 4 कर्म: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर मोक्ष हा विचारात ठेवावा लागतो. मग काय करावं लागतं? तर हाताने परोपकार करावा लागतात, पायाने सत्कर्मात गमन करावं लागतं, म्हणजे देऊळ, तीर्थ यात्रा वगैरे, पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो. अंतयात्रेमध्ये पायी चालायचं. आपण जर पायी चाललो शरीराच्या मागे तर काशी यात्रेचं फल सांगितलंय. कशा करता? तर ती सुद्धा यात्रा आहे, मंगलमय जीवन आहे ते शेवटचं. म्हणून ते म्हणतात की त्याची फलप्राप्ती लोकयात्रा निर्वाह, मनाची शांती आहे. वैदिक वचनाचे याला प्रमाण आहे. मनुष्यानं नेत्र, मन आणि वाणी याच्या क्रियेद्वारे प्रकारचे कर्म केले जातात. सगळं जगात जे 4 प्रकारचं कर्म होतं ते माणसाच्या डोळ्यानं, मनानं, वाणीनं आणि इंद्रियांच्या क्रियेनं. समजा आपण हार केला हाताने आणि तो आपल्या समोर देवळात घातला गेला, रामाला, गणपतीला, मारुतीला, आपण काय म्हणतो? आपला हात पोहोचला. म्हणजे मनानं ठरवलं की आज राम मंदिरात रामाला हार घालायचा आहे. फुलं तोडली, क्रिया झाली, हार बनवला आणि आपण 12 वाजता आणला. मंदिर बंद झालं. पुजाऱ्याला सांगितलं मी संध्याकाळच्या आरतीला घालेन.
ते आरतीला घातला का नाही हे पाहायला परत मनुष्य येतो, आपला हात घातला गेला का नाही म्हणून, आपला प्रसाद वाटला गेला का नाही हे पाहायला येतो. म्हणून मी काय म्हणतो, वाट वाट 4-4 म्हटलं खाऊ दे, वाटत दे. त्याने कधी सांगितलं उद्या केव्हाही वाटला तर चालेल, तर मग गोष्ट वेगळी आहे. एकदा संतोषच्या जवळ 8 किलो पंचखाद्य देऊन गेला होता एक माणूस. मी म्हटलं रोजच चालू दे. तो कोणत्याही दिवशी केवळ 8 किलो काय सोपं होतं ते. मग त्यामुळे बऱ्याच लोकांना सवय लागली की रोज पंचखाद्य मिळते, ते संपल्यावर ते म्हणे का म्हटलं संपलं ते केवळ सुरू झाला. ज्या दिवशी विशेष प्रसाद असतो लोकांना माहिती आहे, त्या दिवशी गर्दी जास्त असते. आमच्या लक्षात असतं ते. म्हटलं जास्ती गेले कडी साखर, कडी साखर पाहताना पुढे चालतं मग असं आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात काही प्रसाद खायला येतील ती होती, आपण 2दा वाटू. असं आहे. आदरयुक्त मनुष्य बाकड्यानं उठून पुढे येऊन जातं. ज्याला प्रसादाचा आदर नाही तो तिथेच बसलेला असतो. मग त्याला याच्या हाती देऊन देऊ. त्याला आरती चालताना उठत पण नाही ना बाकड्यावरून, पण प्रसादाला मात्र पुढे येऊन जातो तो. किंवा देवाची आरती चालली आहे उठून तरी उभं राहिलं पाहिजे नाही. त्याचं कारण आहे ना, मन वाणी आणि नेत्र आणि हात पाय. आरती चालताना निदान हाताची क्रिया झाली पाहिजे ना, आणि तोंडाची. हे लक्षात आलं पाहिजे. आपल्याला पुढे जाता आलं नाही म्हणून आरती म्हणायची नाही, याला काही अर्थ नाही. कुठूनही असलं तर आपण जो परमात्मा मुंगीच्या पायातल्या चाडाचा आवाज ऐकू शकतो त्याला आपला ध्वनी कुठेही ऐकू येऊ शकतो. म्हणून त्यावेळेस वैदिक वचनाप्रमाणे मनुष्याचे नेत्र मन वाणी आणि क्रिया या 4 प्रकारे कर्म होत जातं. मग जसं कर्म असेल तसं वर्म उभं. ही फलाची प्राप्ती आहे. म्हणून कर्माचं फळ भोगावं लागतं. मग कर्माचं फळ केवळ सुख आहे का? जनक राजा कोण सांगताय? पाराशर. आणि पाराशर असं समजत आहे त्यांना. बरे पाराशर कुणाचे पिता आहे? व्यासांचे. वंशज आहे. आणि पाराशरांचे व्यासांचे शुक. पाराशर व्यासापेक्षा ज्ञानी. ते कोणाचे गुरु आहे? राजा परीक्षिताचे. एकच शिष्य झाला त्यांचा. पण असा मुखी नाम हाती मोक्ष. माझी कथा संपल्याबरोबर मी थांबणार नाही तुझ्या मोक्षाला, पण बोल आता. माझी कथा सांगून झाली आहे. 31वा अध्याय झाला 11 स्कंदाचा. आता 12 स्कंदामध्ये फक्त 12 अध्याय सांगणार आहे. आणि पुढे सूत सांगतील पुढचं पुरं करायला. बोल, तू शरीर आहे का? म्हणे नाही. मग सर्प कोणाला जावणार आहे? म्हणे माझ्या शरीराला. मग शरीर तू जर नाही तर रडतो का? म्हणाले तुम्ही जा, मी आता आनंदाने जातो. असा एकच शिष्य तयार झाला, तो म्हणजे परीक्षित. कारण त्याचं रक्षण सुद्धा भगवंताने केलेलं होतं. त्याचं रक्षण सुद्धा भगवंताने केलेलं होतं. सुदर्शन त्यांच्या रक्षणाकरता पाठवलेला होता. उत्तरात त्राहिमाम त्राहिमाम कृष्णा वाचवा वाचवा म्हणत होती. भगवंताने वाचवलंय कारण अश्वत्थाम्याचं वचन होतं यांच्या वंशाचा नाश. वाणी अभद्र झाली म्हणून अश्वत्थामा अमर आहे, चिरंजीव आहे, पण मात्र भनभन करत फिरतात. महाभारतातलं गूढ पात्र म्हणजे अश्वत्थामा. आणि त्याच्याही पेक्षा गूढ पात्र म्हणजे कर्ण. उदार सदाचार पण विचारच घालणार नाही.
सूर्यपुत्र असं आहे. म्हणून कर्णाचा जन्म फार विलक्षण आहे. बरं, सूर्याने येऊन समजून सांगितलं तरी समज नाही. म्हणून त्यावेळेस पाप आणि पुण्य हे कर्म जोपर्यंत मनुष्याला फलरूप मिळत नाही तोपर्यंत त्याला ते कळत नाही. पुण्याचं फळही लवकर कळत नाही आणि पापाचं फळही लवकर मिळत नाही. षण्मासात फलम लभ्यते. कोणत्याही पापाचं कर्माचं फळ 6 महिन्यानं मिळतं. म्हणून धर्मकृत्य सुद्धा लगेच नाही करायचे. काही लोक म्हणतात लगेच वास्तुशांती चंडी एकत्र नाही, 6 महिन्याचा अंतर पाहिजे करायला. कारण एकात एक कर्म करू नये. कर्माला अंतर आहे पण कोणी ऐकत नाही कलियुगामध्ये. म्हणून इंद्रियांचा संयम म्हणजे क्षमा, इंद्रियांमध्ये बल म्हणजे धैर्य, इंद्रियांमध्ये तेज म्हणजे संतोष. क्षमा, धैर्य, तेज आणि संतोष याच्याने निर्माण होतं सत्यभाषण. सत्यभाषणानंतर मनुष्याला लज्जा कशाबद्दल? अधर्माबद्दल. मग अहिंसा म्हणजे त्याच्याकडून हिंसा होत नाही आणि दुर्व्यसन लागत नाही. म्हणजे माणसाच्या जवळ क्षमा, धैर्य, तेज, संतोष, सत्यभाषण, लज्जा आणि अहिंसा आणि दुर्व्यसनाचा अभाव. दुर्व्यसन आहे पण त्याचा अभाव पाहिजे, म्हणजे दुर्व्यसन नको. चतुरता हे सगळे गुण दिसले पाहिजे. म्हणून मनुष्याच्या जीवनापर्यंत पाप पुण्य राहत नाही आणि मनुष्य आसक्त होत नाही. आणि आसक्त नाही झाला म्हणजे त्याच्या मनात परमात्मा बसतो, त्याच्या ध्यानात परमात्मा बसतो आणि तो परमात्म्याकरता प्रयत्न करतो आणि त्याला शुभ अशुभ कर्म उरत नाही किंवा ते त्याला भोगावं लागत नाही. म्हणजेच मनुष्य इथे सुद्धा सुखी राहतो आणि परलोकी सुद्धा सुखी राहतो. वाणीनं तो कोणत्याही कर्माची निंदा करीत नाही. वाणीनं तो कोणत्याही कर्माची निंदा नाही करीत. जगामध्ये कर्म घडतच राहतं, वाईट आणि चांगलं, चांगलं आणि वाईट. कारण कर्म घडणारच, कर्म घडणार. पण तुम्ही घरातल्या भानगडीत TV पर्यंत येऊन गेलाय. कोणी कशाचाही व्हिडिओ करतो. आता हे करायची काही गरज नाही ना. घरातल्या भानगडी लगेच बातमी देऊन देतात. मारामारी झाली, स्त्रियांची भानगडी देऊन देतात. ते 2 मिनिटाच्या याच्यात दाखवून देतात. कशाचा प्रचार चाललाय? अप्रचार आहे. समाजामध्ये दुर्गुण कमी दाखवले गेले पाहिजे आणि चांगले गुण जास्त. आता जास्त काय दाखवले जात आहे? कारण दुर्गुणच जास्ती घडत आहे. पहा तुम्ही, एका माणसाला जोड्यानं मारलं हे मोठ्या हेडिंगमध्ये येतं. पण एका माणसाने विहीर खोदून सगळ्या गावाच्या पाण्याची सोय केली, छोटा टॉपिक. मग पेपरात नाव यायचं असेल तर काय केलं पाहिजे? जोडात मारलं पाहिजे. कोणाला शब्दाने सुद्धा मारला तरी हे काय, शब्दाने जोडे कमी मारतात. म्हणून ते म्हणतात पुण्यात्म्याच्या ध्यानामध्ये परमेश्वर येतो. आता पाहतो तुम्ही ध्यानाला बसले की कोणी म्हणतं मला हे दिसतं, कोणी म्हणतं ते दिसतं. म्हणजे तोपर्यंत तुमचं ध्यानच नाही. ज्यावेळा तुम्हाला परमात्मा दिसेल, आधी सगुण रूप दिसेल आणि नंतर मग तो निर्गुण रूप. समर्थक मनाच्या श्लोकात लिहितात, ना श्वेत ना पीत काही. ना पिवळा दिसत नाही, श्वेत नाही, निळा नाही, ना आकाश. प्रत्येकाने वेगवेगळे उदाहरण दिले. कोणी म्हणे निळा दिवा दिसतो, कोणी म्हणे पिवळा दिसतो, कोणी म्हणे अमुक दिसतो, म्हणे काळा दिसतो. म्हटलं मग तू 3 दिवसात जाशील आता. असं आहे ते. श्वेतना पीत काही. तेजपुंज जोपर्यंत काजवं दिसतंय ना डोळ्यासमोर ध्यानात, तोपर्यंत आपण निम्मा वाटेवर आहे. काजवं कसं करतं?
अंधार उजेड, अंधार उजेड. काय पडलं पाहिजे? प्रकाश. तेजोमयम. माऊलींनी त्याच्यावर सुंदर पद लिहिलं आहे, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. गुरुच्या ज्योतीहून आपली ज्योत लावायची, जगामध्ये प्रेम वाटत राहायचं, चांगलं बोलत राहायचं. दुसऱ्याच्या निंदेनं आपल्या कर्मामध्ये किंवा दुसऱ्याचा उपहास केल्यानं किंवा आपल्या भोजनामध्ये भक्ष अभक्षाचा विचार केल्यानं, काही खाल्ल्यानं मनुष्य सत्यापासून भ्रष्ट होतो. म्हणून ब्राह्मण हा पूजेरहित राहू नये, क्षत्रिय हा व्यायामारहित राहू नये. तो जर त्याने व्यायाम नाही केला तर तो आळशी होतो. म्हणून रोज त्याला परेड नाही परेड आपण परेडच करत राहतो. म्हणून पाहते नेहमी पळत राहत. कार्यरत राहायला पाहिजे क्षत्रिय. आणि वैश्य जो आहे तो बेरोजगाराने झाला पाहिजे, त्याला रोज काहीतरी मिळालंच पाहिजे. आणि नौकर आळशी नको, शीलरहित विद्वान नको. विद्वान आहे पण शील नाही, सदाचाराचं पालन करणारा पाहिजे. म्हणून योगी लोक भजन आणि भोजन विसरले नाही पाहिजे. कारण योग्याचं भोजन हे यज्ञ आहे. आपण फक्त श्लोक म्हणतो यज्ञाचा, पण ते प्रत्यक्षात यज्ञ म्हणून जेवतात. मनुष्यांमध्ये वक्ता मूर्ख नको, राजाहीन नको, राष्ट्रामध्ये लोभी लोक नको. काय चाललंय पाहत. प्रीती आणि स्नेह लोकांमध्ये राहिला पाहिजे. समाजामध्ये देशामध्ये प्रीती आणि स्नेह हे राजा. आयुष्य दुर्बल वस्तू आहे. ही मिळाल्यानंतर इथे आत्म्यापासून संलग्न झालं पाहिजे. आत्म्यापासून आपण अलिप्त होता कामा नये. पुण्यकर्माचं अनुष्ठान करत राहिलं पाहिजे, त्याच्याकरता प्रयत्न केलं पाहिजे. पुण्यकर्म म्हणजे काय? रस्त्यातला काटा उचलून बाजूला टाकणे हे सुद्धा पुण्य आहे. आपण केळ खातो, साल्ट कुठेही, बरेच लोक ते केळचा प्रसाद झाला की केळ काढून घेतात, साल्ट त्या प्रसादाच्या याच्यातच टाकतात. आता ते साल्ट टाकायचं ठिकाण आहे का? मी प्रत्येक वेळा येताना ते पाठी पाहतो, त्याच्यात ते साल्ट दिसलं की दुसरीकडे टाकतो. कारण कल्पना असते चांगला प्रसाद असला तर यांना देऊन देतो परत. हे लक्षात आलं पाहिजे की ते फेकायची वस्तू आहे, ती त्याच पात्रात टाकायची नाही. ते खाल्लेल्या केळ्याचं साल त्याच्यात टाकलं म्हणजे ते पात्र काय झालं? डस्टबिन. ते प्रसाद पात्र आहे. म्हणून देवपात्र जे आहे ते दुसऱ्या वापरात घ्यायला नाही सांगितले. देवाचे जे पात्र आहे ते दुसऱ्या गोष्टीमध्ये वापरायला घ्यायला नाही सांगितले. उघडं करून म्हणून तपस्येच्या द्वारानं पाप नष्ट होतं. आणि पापरूप जे आहे ते फल देणारं ताबडतोब आहे. पुण्याचं फळ तरी उशिरा मिळतं म्हणे, पण पापाचं फळ मिळाला गरमच्या घाईत घेतला, तोंडाला काय लागेल? वोट. बस तसं आहे. म्हणून पापकर्माचं सेवन करायचं नाही आणि पाप कर्म डोळ्यानं पाहायचं नाही. पाप कर्माच्या गोष्टी कानाने ऐकायच्या नाही. म्हणून मनुष्य तेवढ्या कर्माने सुद्धा पाप करण्यास प्रवृत्त होऊन जातो. म्हणून मी सांगितलं नाही की चांगल्या गोष्टी दाखवल्या पाहिजे. काल एका माणसाने आपल्या पत्नीला मद्य पाजलं आणि ते दोन्ही बाहेर आले आणि रस्त्यावर मारामारी करायला लागले. आणि लगेच त्याचा एकाने व्हिडिओ काढला आणि टाकून दिला दाखवायला. आता पाहते काय त्यांची वैयक्तिक भानगड होती ती, आणि ती मद्यातली होती.
म्हणून ते काही भानगड म्हणता येणार नाही, ते शुद्ध आरोपलेले होते. मग आता असं आहे ना, या ज्या कल्पना आहे ह्या अशा होतात. म्हणून बुरा मत कहो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. गांधीजींच्या या 3 याच्यावरून सगळ्या राष्ट्रांमध्ये त्याच्या प्रतिमा आहे 3 पोरांच्या अशा अशा अशा. त्यांनी ते बरोबर म्युझियममध्ये लावून ठेवले आहे. का तर त्यांनाही कळतं की वाईट आहे, पण मनुष्य वाईट गोष्ट आधी पाहतो, चांगली गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. म्हणून त्यावेळेस तपस्येच्या द्वारानं पाप कर्म कमी होत जातं. म्हणून तपश्चर्या आणि ते पाप कर्म होण्याकरता शरीराला शासन दिलं जातं. उपोषण शब्द बघा, उपोषण. क्षण म्हणजे ज्याच्याने 6 धुतले जातात किंवा नष्ट होतात. 6 काय? उपोषण. षडरिपू. उपोषणानं देहाला हे केलं जातं. कोण? आपण का? तर आपण संसारी आहे, जास्त तीव्र तप करू शकत नाही. म्हणून बरेच लोक श्रावणात एक भुक्त राहतात, म्हणजे एकच वेळा जेवतात. तर पोषण जे आहे त्याचं शोषण करायचं. शोषण केलं शरीराचं म्हणजे त्याच्यातलं जे तम आहे ते निघून जातं. कारण शरीराला रज असावं लागतं. पण तुम्हाला जुलाब झाले म्हणजे शरीर कोलॅप्स होतं, म्हणजे शरीरात काही अंशी मळ असावा लागतो. सगळ्यात निघून गेलेलं नाही चालत. गेला तर गेला, मग डायरियाने मनुष्य जातो. प्रमाणातच ते. कफसुद्धा प्रमाणात पाहिजे, वातसुद्धा प्रमाणात पाहिजे, पित्तसुद्धा प्रमाणात. पित्त जास्त झाले तर कातडीतून बाहेर येतात. पित्त जर जास्त झाले तर कातडीतून बाहेर येतात. मग पित्त वाढतं कसं? चटणी, मिरची, लोणचं, हे जे तमोगुणात्मक पदार्थ आहेत हे त्याला वाढवतात पित्ताला, आंबट, आणि त्याच्यातून मग ते शरीरातून बाहेर पडतं. म्हणजे रक्तात जातं, रक्तातून मग चरबीत येते. पण आपलाच घाम आपल्याला उभरतो. तर हे तमोगुणात्मक वृत्ती जी आहे, या तमोगुणात्मक वृत्तीनंच पाप तयार होतं. म्हणून मन, वाणी, क्रिया चांगली होत गेली पाहिजे. मग चांगलं होण्याकरता चांगल्याची संगती लागेल. सुसंगती सदा घडो. दुपारी मी त्या याच्यावर बसलो होतो, कोणीच नव्हते, मला थांबावं लागलं. 4:30 ते 6 ते 2 लोकांनी आपल्या या रामराया झिजू दे रे काया आणि हे हा बोर्ड 2-2 वेळा त्यांनी त्याचे फोटो काढले. तर त्याचे वडील जे म्हणाले, अरे 2-2 वेळा का काढतो? तर म्हणाले, एक डिलेट होऊन गेला तर एक शिल्लक राहील. मी त्यावेळा माझ्या हातात माळ होती, मी अशी टाळी वाजवली. त्या मुलाने माझ्याकडे पाहिलं, म्हणजे महाराज काय झालं? म्हटलं, तुझ्या बुद्धीला धन्यवाद, तुझ्या बुद्धीला धन्यवाद, कारण तुला ते मनापासून आवडलेलं आहे. रामराया झिजू दे रे काया. 2 काढले त्याने फोटो, कारण एक डिलेट होऊन गेलं ते राहिलं पाहिजे. पण आता ते आत्मसात केलं म्हटलं तर मात्र डिलेट झालं तरी काही हरकत नाही. म्हणून जितक्या लवकर ते आत्मसात करता येईल, म्हणजे पाठ करता येईल, तेवढं पाठ करून घे. म्हणून शुभकर्माचं फळ ताबडतोब मिळतं. मनुष्य जाणून बुजून पाप करण्याच्या भानगडीत पडत नाही, पण केव्हा केव्हा लोभामुळे, कामामुळे त्याच्याकडून पाप होतं. मग ते पाप पश्चात्तापाने नष्ट होतं. म्हणून शास्त्र काय म्हणतं? पश्चात्तापेन शुद्धता. माणसाची शुद्धता कशाने होते? म्हणून भारतीय संस्कृती बा, मोठ्यांसमोर जर चुकीचं बोललं गेलं तर जीभ चावून यायची. आता जीभ चावायचा प्रश्नच राहिला नाही, गालात मारून यायचा प्रश्नच राहिला नाही.
कारण पश्चाताप झाला पाहिजे आपल्याला बोलून गेल्यावर. मग काही पाप हे पश्चातापाने जातात, काही देवाच्या नामस्मरणाने जातात, मात्र जर्जर पाप पुढच्या जन्मात कर्मरूपाने भोगावे लागतात. दशरथ राजाला वशिष्ठ म्हणाले, आला शिकार करून आणि लगेच म्हटलं, काय रे म्हणाला तो अंध. दशरथ राजा अचानक पडून गेले. यांना माहिती होतं की अंध तिथे मरणार आहे. तो म्हणाला म्हणे की मी जसा पुत्र पुत्र करत मरतो तसा तूही पुत्र पुत्र करत मरत. संसारी माणसाला याचाच आनंद असतो. काही कवायन मला पोरगा झाला म्हणजे माझा कलंक गेला, पण पोरगाच कलंक लावतो तेव्हा मात्र रडतो, तेव्हा मात्र रडतो. म्हणून त्यावेळेस माणसाला पृथक पृथक भोगावं लागतं. अज्ञानामध्ये हिंसा होऊन गेली तर अहिंसेच्या व्रताचं पालन केलं की माणसाची ते हिंसेचं पाप चाललं जातं. म्हणून वेद शास्त्राच्या द्वारानं, संताच्या कथनाच्या द्वारानं, ब्राह्मणाच्या गोष्टी सांगून त्याच्या कथनानं आपल्या पापाचा नाश होत असतो. म्हणून धर्मात्मा पुरुषानं अनुकरण चांगलं करावं, कोणत्याही कर्माची प्रशंसा आणि निंदा करू नये, की त्याच्या योगानं आपलं मन आपल्या ताब्यात राहतं. म्हणजे आजचा विषय आहे गुरु किल्ली. ज्या एकाच किल्लीने कुलूप बंद होतं आणि एकाच किल्लीने कुलूप उघडतं, त्याप्रमाणे मोक्षाचं दरवार उघडायलाही मनच कारण आहे आणि पापनगरीत जायला सुद्धा मनच कारण आहे. मनःषष्ठानी इंद्रियाणी. मग एवढं आपण वाचून सुद्धा दुसऱ्याची निंदा करण्याचं काम आपल्याकडून का होतं, तर त्याचं असं आहे, आपला दिवा विझलेला आहे. आपल्या लक्षात येत नाही की आपण वाचतो, करतो आणि त्याचं फळ आपल्याला काय मिळतं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडवले वाटे दाता गंगा स्नाना, मस्तकी तो ठेविला कर.